RT ॲडमिशन 2026-27 तर RT मध्ये आता ॲडमिशन घेण्याची मुदत ही परत एकदा वाढवण्यात आली असून ती मुदत आता 8 मे 2026 करण्यात आली आहे. आपण इथे डॅशबोर्डवरती पाहू शकत असाल RTच्या. तर अगोदर ही मुदत 30 एप्रिल 2026 होती. आता परत ती 8 दिवसांनी वाढवण्यात आली असून आता पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 8/5/2026 करण्यात आली आहे. RT ॲडमिशन 2026-27 मध्ये पुन्हा मुदत वाढ दिल्याने वेटिंगमधील पालक हे संतप्त झाले आहेत आणि वेटिंगमधील पालकांचे काही प्रश्न आहेत, सवाल आहेत. तेच काय त्यांचे प्रश्न आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला पालक वर्गानो व्हिडिओला सुरुवात करूया. पालक वर्गानो आपण इथे स्क्रीनवर बघू शकत असाल तर RT डॅशबोर्डमध्ये टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स हे 2,89,286 म्हणजे 2,89,286 जणांनी अर्ज केलेले आहेत. यातले बरेचसे अर्ज बाद झालेले आहेत पण इथे तशी अधिकृत आकडेवारी दिसत नाही. तर पालक वर्गानो पहिल्या राऊंडमध्ये 1,05,811 जणांना लॉटरी लागली आहे. म्हणजे आपण या 2,89,286 मधून हा आकडा सिलेक्शनचा वजा करायचा आहे. वेटिंगमध्ये 86,034 लोक आहेत. म्हणजे 1,05,811 मधील काही पालकांनी आपल्या पाल्याचे ॲडमिशन न केल्यास वेटिंगवाल्यांचा नंबर लागणार आहे. तर ही आणि ही आपण जर आकडेवारी प्लस केली तर ही जवळपास 1,92,000 वगैरे आकडेवारी होते. परत 73,781 जणांनी ॲडमिशन घेतलेले आहे. म्हणजे आपल्या पाल्याचे ॲडमिशन प्रक्रिया घेऊन पूर्ण केलेली आहे. तर इथे आपण बघू शकाल हे परत आपणास 73 म्हणजे 80, 90, 100, 70, 22 ते 23 हजार पालकांनी अजूनही आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आज 3 तारीख आहे आणि दुपारचा 1:30 वाजलेला आहे. तर 3 तारखेच्या दुपारच्या 1:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे की जेवढे राऊंड फर्स्टमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्या पालकांनी देखील आपल्या पाल्याचे अजून ॲडमिशन केलेले नाही. तर पालक वर्गानो जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्याने काही प्रश्न विचारले आहेत की ही मुदतवाढ का करण्यात आली. तर आपण बघूया मुदत वाढ करण्यामागे कारण काय आहे. तर सर्वात मोठे कारण म्हणजे डॉक्युमेंट आहे. बऱ्याचशा पालकांनी सामान्य चुका केलेल्या आहेत. पहिलं कारण आहे की पालकांच्या कागदपत्रांमध्ये नावात फरक आहे. पालकांच्या आधार कार्डवरील नाव आणि त्याच्या पाल्याच्या आधार कार्डवरील नाव जुळत नाही. याच्यामुळे ॲडमिशन प्रक्रियेस वेळ होत आहे. बऱ्याचशा पालकांनी जुनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. आणि काही पालक ती कागदपत्रे घेऊन जात आहेत. उदाहरणार्थ उत्पन्न प्रमाणपत्र असेल, जुने लाईट बिल असेल. मात्र आपणास माहिती आहे की नवीन कागदपत्र असणे गरजेचे आहे. ते जर नसेल तर आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. चुकीचा पत्ता हे पालक वर्गानं सगळ्यात मोठे कारण आहे. कारण गुगल मॅप लोकेशनमध्ये आपण गुगल मॅपवर आपल्या जे घराची लोकेशन टाकले होते तोच आपल्या आधार कार्डवर पत्ता असणे गरजेचे आहे. तोच पत्ता आपल्या बाकीच्या आयडेंटिटी प्रूफमध्ये असणे गरजेचे आहे. ह्या फक्त चुकीच्या पत्त्याच्या पुरावामुळे किंवा हे एक डॉक्युमेंट असे आहे गुगल मॅप लोकेशन आणि आपण सादर केलेले डॉक्युमेंट याच्यामध्ये तफावत दिसत असल्यामुळे ही ॲडमिशन प्रक्रियेस विलंब झालेला आहे. म्हणून RTला मुदत वाढ करण्यास भाग पडले आहे. अनक्लीन स्कॅन. बऱ्याचशा पालकांनी डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले नाही, दुसरं दिसत आहेत. आणि आत्ता पालक जी डॉक्युमेंट घेऊन गेलेले आहेत ते डॉक्युमेंट आणि स्कॅन केलेले डॉक्युमेंट याच्यामध्ये स्पष्टता काही दिसत नाही. याच्यामुळे RTला हे डिसिजन घेण्यास भाग पडले आहे.
अपूर्ण कागदपत्रे, काही पालकांनी अपूर्ण कागदपत्रे अपलोड केलेली आहेत, जे अपलोड केलेले आहेत ते कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या अशा बऱ्याचशा चुका असल्यामुळे RTIला परत एकदा मुदत वाढ करावी लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक वर्गांनो, जे वेटिंग मधील पालक आहेत त्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. RTIची एक टीम आपल्या घरी येऊन व्हेरिफिकेशन करत आहे की आपली कंडिशन कशी आहे, आपण जे इन्कम सर्टिफिकेट दिलेले आहात त्यामध्ये आपले इन्कम बसते का, शिवाय आपण सादर केलेली कागदपत्रे आणि आपण अपलोड केलेली कागदपत्रे याच्यामध्ये साम्य आहे का. तर या प्रक्रियेमध्ये सुद्धा बरेचसे पालक बाहेर पडत आहेत आणि RTIला अधिकारी कमी असल्यामुळे हे व्हेरिफिकेशन करण्यास वेळ लागत आहे. याच्यामुळे सुद्धा आपणास मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तर जे पालक वेटिंगमध्ये आहेत त्यांना आता हे मी उत्तरं दिलेली आहेत की ही मुदत वाढ का करण्यात आली. तर बरेचसे पालक असे म्हणत आहेत की मुदत वाढ केली म्हणजे आमच्या पाल्यास ॲडमिशन मिळेल की नाही. तर जे वेटिंगमध्ये पालक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, आपण हा RTIचा डॅशबोर्ड बघाल तर आपणास कळून जाईल की अजून दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट आणि कदाचित चौथी लिस्ट पण येईल आणि याच्यामध्ये आपणास बरीचशी संधी आहे. तरी जे वेटिंगमध्ये पालक आहेत त्यांनी धीर सोडायचा नाहीये. आपणास संधी ही नक्कीच मिळणार आहे. कारण अजून 3 मे आहे तरी सुद्धा जवळपास इथे आपण बघू शकत असाल 22 ते 23, 22,500-23,000 विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तर हे काही सवाल होते संतप्त पालकांचे. तरी संतप्त पालकांनो, आपण काळजी करण्याचं कारण आहे, आपला नंबर हा नक्कीच लागेल. आपण माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपणास मिळालेली शाळा आणि आपला जो वेटिंग नंबर आहे तो टाकायचा आहे. आपणास मी आपला वेटिंग नंबरमध्ये आपणास स्कूल मिळेल का नाही हे मी लगेच सांगून टाकेल. तर पालक वर्गांनो, आपले जे काय सवाल होते ते मी मांडण्याचा हा एका व्हिडिओमध्ये साधा सोपा प्रयत्न केला गेलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.